नाशिकच्या काठेगल्लीतील अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम पालिका प्रशासनानं हटवलं। धर्मगुरूंच्या उपस्थितीत अनधिकृत बांधकाम काढलं। नोटीस बजावून सुद्धा कार्यवाही न केल्यानं पालिकेची कारवाई। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेक, वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडाल्यामुळे तणाव। दगडफेकीत 15 पोलीस जखमी, 5 वाहनांचं नुकसान। नागपूर पालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी। नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खानचं घर पाडल्या प्रकरणात मागितली माफी। नागपुरातील शिक्षक घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। शिक्षण आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश, तर पूर्व विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षक भरतीची व्याप्ती। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार शिबिर मेळावा। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डिनर डिप्लोमसी। दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा। आगामी पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता। अमरावती विमानतळाचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। मुंबईहून पहिलं विमान अमरावती विमानतळावर उतरणार। जुलैमध्ये प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू होणार। आजपासून मुंबईकरांचा लोकल प्रवास सुपर कूल होणार। मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ। एसी लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार। उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। स्लॅब खाली अडकून एक जण जखमी। जखमी झालेल्याला बाहेर काढण्यात यश। राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज। जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात 105 ते 115% पाऊस बरसणार। देशभरात 105% सरासरी पावसाचा अंदाज।